स्वरूपाचा निर्णय घेतला होता, घटनाबाह्यता त्याच्यामध्ये होती, ती सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने मी मांडली होती। त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या होत्या, याच्यामध्ये मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जेव्हा भाषण करताना त्यावेळेस ते काही त्या पदावर नव्हते, राज्यपाल पदावर, त्यांना मी भाषणाच्या ओघामध्ये फालतू व्यक्ती आहे पण ते संविधानिक पदावर बसल्यात अशा स्वरूपाचा काहीतरी उल्लेख केलेला होता। आणि सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे, तरच आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकतो अशा आशयाचं मी बोललो होतो। आणि राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असं सुद्धा मी सांगितलं होतं। त्या भाषणाचे संदर्भ देऊन राजेश दाभोळकर नावाचे भाजपचे कार्यकर्ते यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी माझी सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय मुळातच चुकीचा आहे असं मी सातत्याने त्यांना सुद्धा सांगितलं, तक्रारदार जे आहेत त्यांना सुद्धा सांगितलं। तक्रारदार राजेश दाभोळकर हे काही माझे क्लायंट नाही, म्हणजे माझे ते अशील नाही, त्यांची काही केस माझ्याकडे नाही, त्यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार माझ्यासोबत नाही, तरी सुद्धा काही अधिकार क्षमता म्हणजे लोकल स्टँडिंग नसताना त्यांनी माझी तक्रार केली, ही मुळात दखलपात्र होत नाही असं सुद्धा सांगितल्यावर हा निर्णय माझ्या विरुद्ध झाला। त्या निर्णयाला बरेच काही कंगोरे आणि संदर्भ असू शकतात असं माझं मत आहे, परंतु तरी सुद्धा निर्णय झाला। आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मला अपील करावं लागलं। त्यानुसार अपील केल्यानंतर त्याच्यावर प्रायमरी स्वरूपात डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी निर्णय घेतला आणि 17/11/2025 म्हणजे काल त्यांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी 12 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या निर्णयावर बार काउन्सिल ऑफ इंडियानी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। पुढील तारीख असेपर्यंत ही स्थगिती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढील तारीख नंतर ते मला कळवतील असं सुद्धा कळवलेलं आहे। तर बार काउन्सिल ऑफ इंडियाची जी शिस्तपालन समिती आहे त्यांनी प्रथमदर्शनी अपील करता म्हणजे माझं मत हे बरोबर आहे असं दिसते असं सुद्धा नमूद केलेलं आहे लेखी स्वरूपात आणि हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बॅलेन्सिंग जे कायद्याचं किंवा न्यायाचं आहे ते माझ्यातर्फे आहे आणि त्यामुळे याच्यावर स्टे देणं हे संयुक्तिक राहील असं मत त्यांनी मांडलेलं आहे। याबद्दल मी चेअरमन बार काउन्सिल ऑफ इंडियाचे एस प्रभाकरन सिनियर ॲडव्होकेट आहेत, मेंबर अपूर्व कुमार शर्मा हे सुद्धा सिनियर ॲडव्होकेट आहेत आणि मेंबर TS अजित हे ॲडव्होकेट आहेत। या तिघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। त्यांनी जे उल्लेख ज्या ऑर्डरमध्ये केलेला आहे की व्यावसायिक गैरवर्तणूक स्वरूपाची चूक माझी झाली का याबाबत विश्लेषण करण्याची गरज आहे असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो, कारण की या प्रकरणामध्ये मलाच नाही तर अनेक वकिलांना, महाराष्ट्रातल्या अनेक वकिलांना, अनेक निवृत्त न्यायाधीशांना, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातल्या सुद्धा अनेक न्यायाधीशांनी मला फोन करून सांगितलं की हा निर्णय तर अत्यंत अतार्किक स्वरूपाचा आहे। त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक सामान्य माणसांना हे लक्षात आलं की अशा प्रकारे गैरवर्तणुकीचं प्रकरण नसताना व्यावसायिक गैरवर्तणूक नाही, इतर स्वरूपाची सुद्धा गैरवर्तणूक नाही, तक्रारदाराला तक्रार करण्याचा सुद्धा तसं पाहिलं तर अधिकार नाही, तरी सुद्धा हा निर्णय दिला। याच्याबद्दलचं दुःख अनेकांनी व्यक्त केलं, परंतु हे मान्य करायला पाहिजे की महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलला गैरवर्तणुकी संदर्भात दखल घेण्याचे अधिकार आहे। त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून माझी सनद 3 महिन्यासाठी निलंबित केली, परंतु त्यात न्यायिकता आहे का एवढाच प्रश्न आहे। आणि आज बार काउन्सिल ऑफ इंडियानी तात्पुरत्या स्वरूपात का होईना स्थगिती देऊन हे एक प्रकारे मान्य केलेलं आहे की या निर्णयाचं म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या 3 सदस्यांनी दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण होण्याची गरज आहे, शहानिशा होण्याची गरज आहे, त्यातून न्याय मला मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सर, तुम्ही तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, अर्थात त्या डिसिजनला स्थगिती दिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा कोर्टासमोर प्रॅक्टिस करू शकता का, याला परवानगी म्हणायचं का काय म्हणजे कसं असतं? ज्या अर्थी त्यांनी स्थगिती दिलेली आहे
त्याचा अर्थ हाच आहे की मी वकिली करू शकतो. उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपंगत्वासह जगणाऱ्या काही लोकांची फसवणूक म्हणजे साधारणतः किती 1500 लोक असतील, 1500 महाराष्ट्रातल्या विविध लोकांची जी फसवणूक झाली आहे त्याबद्दलची जनहित याचिका आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः युक्तिवाद करणार आहे. मी उद्यापासूनच न्यायालयामध्ये माझं काम सुरू करतो. म्हणजे आता ती तात्पुरती म्हणजे पुढची तारीख आहे पण पुढची तारीख असेपर्यंत पुढची तारीख अजून दिलेली नाही. कदाचित आता ज्या ख्रिसमसच्या वगैरे सुट्ट्या असल्यामुळे कदाचित त्यांनी तारीख दिली नाही. त्यानंतर समिती जेव्हा गठीत होईल पुन्हा आणि बसतील तेव्हाची तारीख मला देतील, तेव्हा मी माझी बाजू बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मांडीन. त्यांनी या संदर्भात नोटीस उल्लेख आहे का म्हणजे तुम्ही जाऊ शकता कारण आपण नाही, त्यांनी काय म्हटलेलं आहे बार काउन्सिल ऑफ इंडियानी की आय एम सेंडिंग हिअर विथ अ सर्टिफाईड कॉपी ऑफ इंटरिम स्टे ऑर्डर डेटेड 17/11/2025 passed by the disciplinary committee Bar Council of India in the above matter. For your information and compliance, the above cited order is stayed till next date of hearing. त्यामुळे ते त्यांनी स्टे केलेला आहे. पुढे त्यांनी जे ऑर्डरमध्ये म्हटलं आहे ते पण वाचून दाखवतो आपल्याला. ॲज पर द डायरेक्शन्स ऑफ द चेअरमन बार काउन्सिल ऑफ इंडिया, द मॅटर वॉज प्लेस्ड बिफोर द disciplinary committee today with respect to DC appeal number 112/2025 along with stay application filed against the impugned order dated 12/8/2025. The committee, after perusal of the record, prima facie that there is a prima facie case made out and balance of convenience lies in favor of the appellant herein. Some of the documents filed before the State Bar Council by the appellant herein, whether the professional misconduct attract or not, has to be examined properly by the committee. Therefore, at this juncture, the operation of the impugned order dated 12/8/2025 passed by the Bar Council of Maharashtra and Goa is hereby stayed. Issue notices to both the parties. In the meantime, the interim order as prayed for in the stay application on application number 72/2025 is granted. त्यामुळे याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी 12 ऑगस्ट 2025 रोजी जी ऑर्डर दिलेली आहे माझी सनद निलंबित करण्याची, त्याच्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे आणि मी त्वरित न्यायालयामध्ये उपस्थित राहून वकील म्हणून युक्तिवाद करू शकतो. ते अधिकार माझे मला परत मिळालेले आहे. पुढची सुनावणी होईपर्यंत असं त्यांनी म्हटलेलं असेल तरी सुद्धा मी तात्पुरत्या सुनावणीला पुन्हा विनंती करून ती फायनल ऑर्डर पर्यंत स्थगिती द्या अशी विनंती करण्याचा मला हक्क आहे. सर, ज्या व्यक्तींनी तक्रार केली तुम्ही असं मला वाटतं की मला आठवण नाही किंवा हे सगळं राजकीय हेतूनच प्रेरित आहे असं वाटतं का? कोणीतरी करायला लावलं आहे ज्यांची फसवणूक सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाली, काही भाजपचे नेते असतील किंवा काही नेत्यांसोबत व्हायरल झाले. मला त्या शेवटपर्यंत काही माहिती नव्हतं. मी चौकशी सुद्धा केली नाही किंवा तो माणूस कोण आहे, परंतु नंतर मला माहिती झालं की तो भाजपचा कार्यकर्ता व्यक्ती आहे. मी जसं सुरुवातीला जेव्हा प्रेस घेतली तेव्हा सांगितलं होतं की प्रथम दर्शनी त्याच्याकडे बघितल्यावर मला तो वकिली करणारा वकील आहे असं काही वाटत नव्हतं आणि ते सत्य निघालं. तो एक भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या नेत्यांशी त्याचे संबंध आणि संपर्क आहेत. त्यावरून राजकारण याच्यामध्ये आहे असं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सगळेजण बोलायला लागले होते आणि ते खरं सुद्धा असू शकते. परंतु त्याच्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं हे आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी खरोखर गैरवर्तणुकीची एक अत्यंत चांगली व्याख्या केली पाहिजे. सरसकट कोणी काही व्याख्या करायची आणि गैरवर्तणूक काहीतरी ठरवायची अशा प्रकारची मोकळीक नसली पाहिजे आणि जे गैरवर्तणूक करणारे आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी गैरवर्तणूक केलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण मग हा जो व्यक्ती होता त्याशी तुमच्याकडे त्याची केस नाही काय नाही तरी तो अशा पद्धतीने तक्रार करू शकतो, हे चालू शकतो. काय आहे की इतर स्वरूपाची गैरवर्तणूक असं जे मोघम स्वरूपात म्हटलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीने तक्रार केलेली असेल असं मला वाटते. तरी सुद्धा प्रक्रियेच्या स्वरूपात अशा लोकांना कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याची मुभा देणं हे यानंतर टाळलं पाहिजे आणि जे खरोखर दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे. वकिली व्यवसायाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, पवित्रता जपली पाहिजे, व्यवसाय हा व्यवसाय म्हणून राहिला पाहिजे. यासाठी बार काउन्सिल जे काही काम करणार असतील त्यांच्यासोबत मी सुद्धा काम करायला तयार आहे. परंतु सुटी काहीतरी खुली एक स्वरूपाची व्याख्या
ज्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल त्याचा अर्थ काढायचा असं कायद्यात कोणत्याच नसलं पाहिजे. नाही, पण मग बार काउन्सिलवर दबाव होता सुप्रीमची समज रद्द करण्यासाठी नाही? मला ते माहिती नाही बार काउन्सिलवर दबाव होता की काय, पण अशा पद्धतीचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूलभूतरित्या चुकीचा आहे असं जर सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटत असेल तर बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असेल, सगळे वकील असतील, सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की न्यायिकता जपली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे आणि प्रक्रिया जी आहे ती अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित असली पाहिजे, तरच मग त्या न्यायाला अर्थ राहील. थँक्यू व्हेरी मच. तर तेवढं काही नसतं. मित्र आहे ना त्यांनी बाईट दिलेल्या आहे सगळ्यांना. तुमच्या इथून सुप्रीम कोर्ट सर, तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर दिसलेत भाषणामध्ये अनेकदा, आज पॉलिटिकल त्याच्यात हालचाली काही दिसत आहेत. आज आपण बघितलं तर कॅबिनेटची बैठक होती, एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचले नाहीत, अनेक आमदार शिंदे गटाचे त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते, अर्थात मंत्री सॉरी, त्यांच्यामध्ये कुठेतरी वाद दिसतोय पुन्हा एकदा. जे अर्थात एकीकडे तुम्ही चिन्हासाठी देखील करताय आणि दुसरीकडे अशा पद्धतीने हालचाली. मग काय होते की लोकसभेचं राजकारण नंतर विधानसभेचं राजकारण त्याचा दर्जा जो आहे तो कमी कमी मायक्रो लेव्हलला येत जातो आणि त्यावेळेस लोकांच्या भावना जास्त बाहेर येताना आपल्याला दिसतात. आता जेव्हा नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या लेव्हलला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतात तेव्हा सामान्य माणसांना राजकीय आकांक्षा असलेले जे लोक आहेत ते सगळ्या पक्षात आहेत आणि त्यांच्या भावना जास्त उचमळून त्यावेळेस येतात, त्या बाहेर येतात, व्यक्त होतात आणि अशा वेळेस मग राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी राजकीय जे गणितं केलेले आहेत ते सुद्धा सामान्य कार्यकर्ते उधळून लावत असतात आणि म्हणून हे जास्त आता बाहेर येताना दिसते. म्हणजे मी काही कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, पण हे साधारणतः आपल्याला जे दिसते त्याच्यामध्ये मला असं वाटते की जसं आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर आपल्याला सांगतात की जंक फूड खाणं चांगलं नाही, रस्त्यावरचं जे गार्बेज सारखं फूड असते ते आपण खूप जास्त खाल्लं तर आपली तब्येत खराब होते. आता काँग्रेसला भ्रष्टाचारांनी ग्रासलं होतं म्हणून भाजपला लोकांनी तेव्हा पसंती दिली 2014 मध्ये, पण मग भ्रष्टाचारी लोकांना, अनेक लोकांना आपल्या पोटात घेतल्यामुळे एक प्रकारे जंक फूड भाजपनी आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे आणि त्याचं इंडायजेशन होणं हे साहजिक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या अपचनातून भाजपचं पोट फुटणार एक दिवस हे नक्कीच आहे. याच्यासाठी काय कोणी सामाजिक प्रकृतीचं ज्ञान असलेला माणूस आवश्यक नाही. हे कोणी सांगू शकेल की ज्या प्रमाणात भ्रष्टाचारी लोकांना भाजपने आपल्या पोटात सामावून घेऊन त्यांना संरक्षण दिलेलं आहे ते काही दिवसांनी फुटणार, कारण की ते सत्ताकांक्षी लोक आहेत. त्यांना राजकीय पक्षाचा विचार किंवा लोकशाहीचा विचार किंवा हिंदुत्वाचा विचार किंवा हे सगळं जे सांगितलं तसं काही नाही आहे. त्यांना सत्ता पाहिजे, ताकद पाहिजे आणि ते लोक जेव्हा भाजपच्या पोटातून बाहेर फुटून पडतील तेव्हा काँग्रेसीकरण झालेल्या भाजपला अत्यंत मोठ्या फुटीला समोर जावं लागेल काही काळामध्ये. त्याची ही नांदी आहे असं मला वाटते की लोक पक्षचिन्ह, पक्ष कशासाठी कोण कुठे गेले, पळाले याचा काही विचार न करता आता आपल्या सोयीचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेत करताना आपल्याला दिसतील. बिहारमध्ये वेगळी परिस्थिती होती, वेगळी निकालात वेगळी परिस्थिती दिसली. बघा, सगळेच यंत्रणा ज्या आहेत ना लोकशाहीच्या, त्या लोकशाहीच्या यंत्रणा या भ्रष्टाचारांनी दबावाखाली ग्रासलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही, निष्पक्षता राहिली नाही, प्रामाणिकता राहिली नाही. त्यामुळे मग आता तुम्ही बघा, आम्ही जेव्हा इलेक्शन पिटिशन करतो, निवडणूक याचिका, तेव्हा आम्ही माहिती कोणाकडून मागणार? आम्ही माहिती मागणार इलेक्शन कमिशनकडून. तर निवडणूक आयोग म्हणतात की तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मागू शकत नाही कारण आता आम्ही कायदा केलेला आहे. म्हणजे माहितीचा अधिकार कायदा जो केंद्र सरकारने केला त्याच्यामध्ये संरक्षणाबद्दल माहिती मागायची नाही, बॉर्डरवरच्या दळणवळणाबद्दल मागायची नाही, असे काही नियम 3 स्वरूपाचे आहेत. इतर सगळी माहिती लोकांना उपलब्ध असली पाहिजे असं सांगितलेलं आहे. परंतु सीसीटीव्ही फुटेज देणार नाही असं म्हणतात. ज्या रांगा लागल्या होत्या मतदानात त्याच्याबद्दलचं फुटेज देणार नाही असं म्हणतात. माहितीचा अधिकार चालणारच नाही असं म्हणतात. दुसरीकडे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा साधारणतः मला वाटते 150 खासदार निलंबित केले होते एकाच वेळी संसदेने आणि त्यावेळेस 8 ते 9 कायदे पारित करून घेतले. त्याच्यामध्ये एक कायदा हा इलेक्शन कमिशनरला संरक्षण देणारा त्यांनी पारित करून घेतला की जे निवडणूक आयुक्त असतील त्यांच्यावर आत्ता ते कार्यरत असताना निवृत्त झाल्यावर कोणीच केस करू शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, न्यायाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे मग इलेक्शन लढवा म्हणायचं, तर हे काही फेअर नाही.
फ्री अँड फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे या तत्वालाच हरताळ फासण्यात येतो आधी आणि नंतर इलेक्शन घेण्यात येतात. तर हे सगळं पूर्वनियोजित जे आहे त्याला निवडणुका म्हणत नाही. ही लोकशाही आहे असं दाखवण्याचं हे केवळ नाटक आहे. थँक्यू.